सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा। पिंजर कारंजा मार्गावर एसटी अपघात, चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला। उमेदवारांच्या खर्चावर ठेवा करडी नजर। पूर्व व पश्चिम झोनमध्ये चेकपोस्ट गठीत। आणि जिल्हा परिषद लावणार 18 लाख वृक्ष। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। होळी व रंगपंचमीचा उत्सव पाहता पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला। होळी व रंगपंचमी शांततेत साजरी करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले। अकोला शहरासह जिल्ह्यात होळी व रंगपंचमीचा उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात येतो। हिंदू धर्मामध्ये होळी व रंगपंचमी उत्सवाला विशेष महत्त्व आहे। होळी व रंगपंचमी उत्सव शांततेत व सद्भावनेने साजरा करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरासह जिल्ह्यात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। याकरिता अकोला पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसह अमरावती येथून बोलावण्यात आलेली एसआरपीएफच्या 2 तुकड्या, नागपूर येथील सीआरपीएफची 1 तुकडीचा समावेश आहे। होळी व रंगपंचमीचा उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे। मद्यप्राशन करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। या बंदोबस्तासंदर्भात शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। जो होळी आणि धुलीवंदनाचा सण साजरा करण्यात येणार आहे, तर मी अकोला जिल्हा पोलीस दलामार्फत अकोला शहरातील सर्व वासियांना विनंती करीत आहे की हे सण अतिशय उत्साहवर्धक वातावरणात साजरे करायचे आहे, परंतु कोणत्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्या दृष्टीने देखील सजग राहायचं आहे। कोणत्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही। तशा कोणत्या पद्धतीचा जर प्रकार आढळल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील आणि जर कुठलाही प्रकार असल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी। त्याशिवाय अकोला जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे। अकोला जिल्हा पोलीस दलामध्ये काल हजर झालेली एसआरपीएफ आणि सीआरपीएफ पूर्णपणे बंदोबस्त शहरामध्ये फिक्स पॉईंट आणि नाकाबंदीच्या सहाय्याने करण्यात येणार आहे। आणि त्याशिवाय जे लोक दारू पिऊन त्या ठिकाणी इकडे तिकडे फिरणार त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी विविध कलमानुसार कारवाई करण्यात येईल। होळी व रंगपंचमीचा उत्सव शांततेत साजरा करावा। विशेष करून रंगपंचमी साजरी करताना इतरांची काळजी घ्यावी असे आवाहन करीत जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी सर्व अकोलेकरांना होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा सिटी न्यूजशी बोलताना दिल्या। या फेस्टिवल सणोत्सव निमित्ताने मी अकोला पोलीस तर्फे अकोला जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आणि अकोला पोलीस कर्मचाऱ्यांना पण मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। आणि या सणोत्सव दरम्यान आपण सर्वांनी पोलीस सेलिब्रेशन ते काळजीपूर्वक आणि रेस्पॉन्सिबली आपण आणि आनंद वातावरणामध्ये आपण सेलिब्रेट करायची आहे। पण या सेलिब्रेट आपण करताना ते आपण दुसऱ्या कम्युनिटीच्या आपण रेस्पेक्ट करायला पाहिजे। दुसऱ्या कम्युनिटीच्या आपण कोणताही दुःख पोहोचण्यासारखं आपण काही गोष्टी करू नये। त्याचबरोबर कोणताही माणूसने ईव्ह टीझिंग सारखा प्रकरण या होळी संदर्भात आपण करू नये। आणि सर्वांनी लास्ट बट इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट ट्रॅफिक रूल्स आपण सर्वांनी फॉलो करायला पाहिजे। अँड वन्स अगेन आपण सर्वांना मी अकोला पोलीस तर्फे या सणोत्सव निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। पिंजर कारंजा मार्गावर एका एसटी बसचे स्टेअरिंगचे रॉड तुटल्याने बस रस्त्याखाली उतरून नाल्यात फसली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। भरधाव बसचा स्टेअरिंग रॉड तुटला आणि बस रस्त्याच्या कडेला उतरली। ही बस उलटणार तोच छोट्या नालीत अडकली आणि बसचा मोठा अपघात टळला। तरीही काही प्रवासी जखमी झालेच। सुदैवाने या अपघातात प्राणहानी टळली। प्राप्त माहितीनुसार कारंजा ते पिंजर रोडवर पाराभवानी फाट्यानजीक अकोल्यावरून कारंजाकडे जाणारी MH40N 8033 क्रमांकाची कारंजा ते अकोला टपाल प्रवासी एसटी बसचे
स्टेअरिंग रॉड तुटल्याने ही बस रोडच्या बाजूने असलेल्या छोट्या नालीत जाऊन अडकल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून काही प्रवासी मात्र किरकोळ जखमी झाले। या घटनेची माहिती पिंजर येथील मोहन लोणागरे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली। लगेच दीपक सदाफळे यांनी पथकाची रुग्णवाहिका व महेश साबळे यांना घेऊन घटनास्थळ पोहोचले तेव्हा काही प्रवासी उपचारासाठी आधी पाठवून दिले होते। जखमींपैकी 3-4 प्रवासी हजर होत। यापैकी लोहगाव येथील प्रवाशांना पिंजरकडून येणाऱ्या संजय आप्पा पेद्दे यांच्या गाडीत बसवून दिले आणि 2 प्रवासी पथकाच्या गाडीत पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। सर्वच प्रवासी सुखरूप असल्याने व एसटी चालकाने प्रसंगावधान राखून मोठा अपघात टाळल्याने संत गाडगेबाबा पथक प्रमुख दीपक सदाफळे यांचे आभार मानले। आगारचे चालक श्रीराव, मी अकोला ते कारंजा गाडी घेऊन चाललो होतो, तर स्टेअरिंग फ्री झालं, त्याच्यामुळे गाडी खड्ड्यामध्ये गेली। सदरचा एकाही प्रवाशाला इजा झाल्या नाही आहे। लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक साकेश प्रसाद यांनी दिले। या संदर्भात नियोजन भवनात आढावा बैठक घेण्यात आली। नामांकन दाखल करण्याच्या दिवसापासूनच उमेदवाराच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश खर्चविषयक निरीक्षक तथा प्रसार भारतीचे अप्पर महासंचालक साकेश प्रसाद सिंग यांनी दिले आहेत। निवडणूक यंत्रणेतील सहाय्यक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी, खर्चविषयक समितीचे अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी त्यांनी नियोजन भवनात संवाद साधला। यावेळी त्यांनी सदर सूचना केली। बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सोनी, आयकर विभागाचे विनोद कुमार, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, खर्चविषयक बाबीचे नोडल ऑफिसर तथा उपजिल्हाधिकारी अनिल खंडागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांची प्रमुख उपस्थिती होती। निवडणूक खर्चविषयक बाबींसाठी तयार करण्यात आलेल्या विविध समित्यांनी डोळे उघडे ठेवून काम करणे आवश्यक आहे, असे सांगत साकेश प्रसाद सिंग म्हणाले, निवडणूक काळात सर्व समित्यांची कसोटी लागणार आहे। खर्चविषयक बाबींचे निरीक्षक यांनी आपापल्या क्षेत्रात फिरते पथक, स्टॅटिक सर्व्हेलन्स चमू व व्हिडिओ सर्व्हेलन्स पथक यांना सोबत घेऊन तपासणी करावी। उमेदवारांच्या खर्चावर नजर ठेवण्यासाठी व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमने सभा, मिरवणूक, रॅली, रोड शो यामध्ये किती वाहने सहभागी झाले आहेत, मंचावर किती खुर्च्या, मंडप तसेच प्रचारासाठी वापरलेले साहित्य आदींचे चित्रीकरण करून ठेवावे। सभेला परवानगी घेतली होती किंवा नाही याचीही खात्री करणे आवश्यक आहे। खासगी वाहनातून सभेला येणाऱ्या व्यक्तींजवळ जर पार्टीचा झेंडा, बॅच, टोपी किंवा बॅनर असेल तर त्या वाहनाचा खर्च उमेदवाराच्या खर्चात मोजावा। उमेदवार जर हेलिकॉप्टरमधून स्टार प्रचारकांसोबत प्रवास करत असेल तर तो खर्च उमेदवारांच्या खर्चात नोंद होईल, अशा बारीक सूचनाही त्यांनी केल्या। प्रारंभी नोडल अधिकारी अनिल खंडागडे यांनी आतापर्यंत केलेल्या तयारीची माहिती दिली। अकोला शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांच्या तपासणीकरिता पोलीस विभागाद्वारे पूर्व व पश्चिम झोनमध्ये चेक पोस्ट गठीत करण्यात आले। याकरिता विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे। लोकसभा निवडणूक पाहता जिल्हा प्रशासनाद्वारे होणारी धांदली थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे। निवडणुकीदरम्यान शहरात होत असलेल्या वाहतुकीवर नजर ठेवण्याकरिता एक पथक गठीत करण्यात आले। अकोला येथील पूर्व व पश्चिम विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत। ह्या चेकपोस्ट 24 तास कार्यरत राहणार आहेत। शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची या माध्यमातून तपासणी होणार आहे। पश्चिम झोनमध्ये 4 चेकपोस्ट राहतील। याकरिता 4 पथक गठीत करण्यात आले। प्रत्येक पथकात 5-5 कर्मचारी राहतील। दिवस व रात्रीकरिता वेगवेगळे पथक कार्यरत असतील। वाहनांच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होऊ नये याकरिता ही उपाययोजना करण्यात आली आहे, अशी माहिती गजानन सहारे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली। आम्ही अकोला पश्चिम विभागातून आलेलो आहे आणि अकोला पश्चिम विभागातर्फे इलेक्शन विभागातर्फे अकोल्यामध्ये जिथे कुठे चेकपोस्ट लागणार आहे त्या चेकपोस्टवर आम्ही तिथे जाऊन असे आमची एकूण 4 स्थिर पथके आहेत। त्या स्थिर पथकापैकी एक पथक जाऊन तिथे चेकपोस्ट लागणार आहे। त्या चेकपोस्टमध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहे, सरकारी कर्मचारी आहे, ते कर्मचारी आम्हाला तिथे सहकार करणार आहे आणि त्या रोडवरचे काही आवक जावक राहील गाड्यांची, त्या गाडीचं पोलीस चेकअप केलं जाईल।
तर तुम्ही नाईटमध्ये तुमची ड्युटी राहणार का? आमचे ड्युटी हे पूर्ण 24 तासाची ड्युटी राहणार आहे. डेसाठी वेगळी टीम आहे आणि नाईटसाठी वेगळी टीम आहे. सर किती कर्मचारी समजा पश्चिम विभागामध्ये? आमच्या पश्चिम विभागामध्ये 4 पथक आहे. एका पथकामध्ये 5 कर्मचारी आहेत. अकोला जिल्हा परिषदेद्वारे आगामी काळात 18 लाख वृक्षांचे रोपण करण्यात येत आहे. शासनाद्वारे जिल्हा परिषदेला सदर कार्याचे उद्दिष्ट देण्यात आले. राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत 2019च्या पावसाळ्यात जिल्हा परिषदेमार्फत 18,14,390 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही आतापासूनच सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांसह गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेतीचा विस्तार, सिंचन व इतर कारणांमुळे मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. जंगलतोडीमुळे तापमानातील वाढ, हवामानात बदल व ऋतुबदलाचे परिणाम आत्ताच दिसायला लागले आहेत. हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी राज्य शासनाने 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. श्री राणी सतीधाम मंदिरात होळी उत्सव पाहता डफ आणि चंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राजस्थान येथून आलेल्या कलावंतांनी पारंपरिक गीतांसह नृत्याचे सादरीकरण केले. सर्वत्र रंगोत्सवाची धूम सुरू आहे. अकोला येथील श्री राणी सतीधाममध्ये होळी उत्सवानिमित्त तयारी जोरदार सुरू झाली आहे. होळी उत्सवाला श्री राणी सतीधाममध्ये राधाकृष्णाचा आकर्षक देखावा सजवून डफ आणि चंग कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. राजस्थान येथील फतेहपूर शेखावरीचे सुरेंद्र भार्गव अँड पार्टीद्वारे डफ आणि चंगवर राजस्थानी नृत्य गीतांना सादर करण्यात आले. त्यामध्ये कलावंतांनी आपल्या कलांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. डफ आणि चंग कार्यक्रमात कलावंतांनी राजस्थानच्या परंपरागत होळी गीतांवर नृत्य करीत उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. श्री राणी सती धाममध्ये दरवर्षी डफ आणि चंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पाहूया या कार्यक्रमाची एक झलक. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर दाळंबी नजीक ऍसिड घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला तर क्लीनर गंभीररित्या जखमी झाला. राष्ट्रीय महामार्गावरील दाळंबीजवळ ऍसिडने भरलेला ट्रक पलटी झाला. त्यातील ऍसिड चालकाच्या अंगावर पडल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी 19 मार्चला सायंकाळी घडली. देवेंद्र बबलू रंजन याचे आयशर MH4 HD 4111 वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. त्यात क्लीनर बलराम रज्जू हा किरकोळ जखमी झाला व चालक हा गाडीच्या खाली दबला. यावेळी त्याच्या अंगावर गाडीतील ऍसिड सांडल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच IPS अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संजीव राऊत व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. होळी व रंगपंचमी उत्सवादरम्यान नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन वीज वितरण कंपनीद्वारे करण्यात आले. होळी व रंगोत्सवाच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना व रंग खेळताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. होळी पेटवितांना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या या भूमिगत असल्याने या संदर्भातील माहिती घेऊन त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी, जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील. होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा. ट्रक किंवा इतर वाहनातून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या. विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांकित अपघातास कारणीभूत ठरू शकते.
श्री गजानन महाराज प्रगट दिन व अकोला किसान ट्रॅक्टर शोरूमच्या वतीने प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी लकी ड्रॉ मध्ये विजयी झालेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। श्री गजानन महाराज प्रगट दिन व अकोला येथील किसान ट्रॅक्टर शोरूमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त 18 मार्च रोजी विदर्भातील पहिले न्यू हॉलंड कंपनीचे कंबाईन हार्वेस्टरच्या डिलिव्हरी व नवीन 3600 हेरिटेज एडिशन ट्रॅक्टरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन किसान ट्रॅक्टर्स अकोला येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमात कंपनी अधिकारी व अकोला जिल्ह्यातील 175 ते 200 शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढण्यात आला। यामध्ये दुधलम येथील रहिवासी शेतकरी दीपक शालिग्राम महल्ले हे विजेते ठरले। त्यांना बजाज कंपनीची सिटी 100 ही 2 व्हीलर देण्यात आली। तर 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या काळात न्यू हॉलंड कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या महादेव डवले, विजय फोकमारे, अमोल गावंडे, गोपाल सोनोने, हिरालाल सदाशिव, विशाल मानकर, सौ शोभा सुरे, हरिराम मानकर, अंजनाबाई रावल, उषाबाई इंगोले, मुकुंदा डोंगरे, जितेंद्र देशमुख, नंदकिशोर पांडे, शकुंतलाबाई निचळ, गणेश शेंडे, गोपाल सिरस्कार यांना अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले। यानंतरच्या दुसऱ्या लकी ड्रॉसाठी एकाच दिवशी 12 नवीन शेतकऱ्यांनी न्यू हॉलंड ट्रॅक्टरची बुकिंग केली आहे। तसेच येत्या गुढीपाडवापर्यंत जे शेतकरी ट्रॅक्टर्स खरेदी करतील त्यांच्यासाठी दुसरा लकी ड्रॉ एप्रिल महिन्यात काढण्यात येणार आहे, अशी माहिती किसान ट्रॅक्टर्सचे संचालक निलेश पवित्रकार, निरंजन पावसाळे यांनी दिली आहे। अकोल्यात किसान ट्रॅक्टर्सच्या पहिल्या वर्धापन दिन निमित्ताने उघडलेल्या लकी ड्रॉ मधील विजेता महल्ले यांना सीबीयू मॅनेजर सर्जेराव पाटील यांच्या हस्ते जिंकलेल्या 2 व्हीलरची चाबी देण्यात आली। तर क्रॉप सोल्युशन न्यू हॉलंडचे मॅनेजर अमोल मुंजेवार यांची उपस्थिती होती। याचवेळी विदर्भातील पहिले कंबाईन हार्वेस्टर वाशिम जिल्ह्यातील अरुण सांगळे तर युवराज राठोड यांना वितरित करण्यात आले। याचबरोबर 11 इतर शेतकरी यांना न्यू हॉलंड ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले। पूर्वीचा फोर्ड 3600 हा ट्रॅक्टर आजचा न्यू हॉलंड 3600 हेरिटेज एडिशन या नावाने ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आला आहे। या किसान ट्रॅक्टर्सद्वारा आयोजित लकी ड्रॉ मधील विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमात सेल्स व्यवस्थापक उल्हास कुटे, मंगेश वरहाडे, सेल्समन विठ्ठल रोठे, कपिल म्हैसने, वीरेंद्र भड, वर्कशॉप मॅनेजर मनोज क्षीरसागर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले आहेत। लोकसभा निवडणुकीकरिता पोलीस विभागावर अतिरिक्त भार येणार आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह निवडणुकीची जबाबदारी या विभागावर राहणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे। अकोला पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे निवडणूक काळात पोलिसांवर ताण वाढणार आहे। जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामासोबतच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अकोला पोलीस दलाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे, एवढे मात्र खरे। जिल्ह्यात 18 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अकोला पोलीस दल खबरदारी घेत आहे। मात्र हे सर्व करीत असतानाच दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांची रिक्त पदामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येणार आहे। सध्या पोलीस दलात पोलीस अधिकाऱ्यांच्या 6 पदाबरोबरच हजाराच्या जवळपास पोलीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत। यातच जिल्ह्यातील 12 अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबरोबरच इतर मतदान केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आहे त्याच कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावावे लागणार आहे। अकोला लॉयनेस क्लबद्वारे हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे महिला दिनासह होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये मोठ्या संख्येने लॉयनेस सदस्यांनी सहभाग घेतला। हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे लॉयनेस क्लब अकोलाद्वारे होळी व महिला दिनाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुनीता लड्ढा ह्या होत्या। यावेळी मंचावर उषा बाहेती, हरविंदर कौर सेठी उपस्थित होत्या। या कार्यक्रमात डॉक्टर राधिका केळकर यांनी हॅपी वुमन कसे बनावे याबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमात क्लब अध्यक्षा डॉक्टर सुनीता लड्ढा यांनी खामगाव येथे मिळालेल्या अवॉर्डची माहिती दिली। सचिव अनिशा वखारिया यांनी क्लबच्या प्रकल्पाची माहिती दिली। यावेळी सदस्यांनी होळी हावजीचा आनंद घेतला। या मीटिंगचे आयोजन लॉयनेस कविता ढोरे, मंजुषा देशमुख, स्मिता मुंदडा, विना चांडक, श्रुती वखारिया यांनी केले होते। या कार्यक्रमात मधुलता मुंदडा, अनिता अग्रवाल, सुमित्रा खेतान, राजश्री देशमुख, अनिता उपाध्याय, रत्नमाला रुईकर, दिना शाह, शोभा राठी, इंदू तिवारीसह लॉयनेस क्लब सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर।
पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा. पिंजर कारंजा मार्गावर एसटी अपघात, चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला. उमेदवारांच्या खर्चावर ठेवा करडी नजर. पूर्व व पश्चिम झोनमध्ये चेकपोस्ट गठीत. आणि जिल्हा परिषद लावणार 18 लाख वृक्ष. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.